नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, संस्थापक व संचालक स्पर्धा मित्र अकॅडमी. काल आपण वारे व वाऱ्याचे प्रकार याच्या संबंधी एक व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे? पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य वारे असे काही वाऱ्याचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता आपली ही जी सिरीज आहे MPSC गट क संबंधी, त्याला आपण तलाठी सिरीज असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये वाऱ्यामध्ये आपण काही वाऱ्यांचं एक्सप्लेनेशन कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलाय, कारण त्यामध्ये आपण फक्त वारा दिलं नसून त्याच्या मागची पार्श्वभूमी सगळी सांगितलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांना शेअर करा. त्याचाच पुढचा भाग म्हणजे थोडेसे काही आणखीन जे वारे जे परीक्षेला विचारले जातात ते या व्हिडिओमध्ये आपण आता एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, चल. तर आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं, तर वाऱ्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी म्हणजे काय? आता तर पृथ्वीवर निर्माण होणारे तापमानाचे पट्टे, पृथ्वीवर निर्माण होणारे तापमानाचे 3 पट्टे या ठिकाणी आपण पाहिला. मधला जो पट्टा आहे विषुववृत्ताच्या आजूबाजूचा, त्याला आपण उष्णकटिबंधीय पट्टा म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो पट्टा होता हा समशीतोष्ण किंवा उपोष्ण कटिबंधीय, आणि ध्रुवाच्या जवळचा जो पट्टा होता तापमानाचा त्याला आपण म्हटलेलं आहे शीतपट्टे. ठीक आहे, पृथ्वीवर असे 3 पट्टे तापमानाचे आढळून येतात. आता याचा वाऱ्याशी काय संबंध? तर तापमानाच्या पट्ट्यावरच आधारित असणारे आपण हवेच्या दाबाचे पट्टे पाहिलेले होते. हवेच्या दाबाचे पट्टे पाहिलेले होते. मग हवेच्या दाबाचे पट्टे आपण किती पाहिले रे? हवेच्या दाबाचे पट्टे आपण पाहिले 7. पृथ्वीवर हवेच्या दाबाचे पट्टे किती? 7 पैकी या ठिकाणी आपण विषुववृत्ताजवळ जो पट्टा आहे तो कमी हवेच्या दाबाचा पट्टा असतो किंवा निर्माण होतो, हे आपण काल पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर दोन्ही अक्षरवृत्तावर जे मोस्ट इम्पॉर्टंट अक्षरवृत्त आहेत आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं, ते म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त. या दोन्ही ठिकाणी जास्त हवेच्या दाबाचे पट्टे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग याच्यावर परत आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त या ठिकाणी परत कमी हवेच्या दाबाचे पट्टे आपल्याला दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतात. आणि याच्याशिवाय ध्रुवाजवळ, उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ जास्त हवेच्या दाबाचे पट्टे आपल्याला पाहायला मिळतात. तर असे एकूण हवेच्या दाबाचे किती पट्टे आपण पाहिले? 7. या ज्या आकृत्या आहेत आपण काढलेल्या, ह्या आकृत्या आपण एखादं कुठलंही नकाशाचं पुस्तक जर घेतलं त्याच्यावर दाखवलेल्या असतात. आपण त्या व्यवस्थित बघत नाही, किंबहुना आपल्याला त्या समजत नाही, त्यामुळे या ठिकाणी आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. ठीक आहे, पण मोस्ट इम्पॉर्टंट या डायग्राम्स आहेत. ठीक आहे, बघून घ्या. तर हवेच्या दाबाचे पृथ्वीवर पट्टे किती रे, किंवा हवेच्या दाबाचे म्हणण्यापेक्षा वायुभाराचे म्हणतील. ठीक आहे, वायुभाराचे पट्टे, हवेच्या दाबाचे पट्टे किती? 7 पैकी 4 जास्त दाबाचे पट्टे आणि 3 कमी हवेच्या दाबाचे पट्टे. ठीक आहे, तापमानाच्या आधारावरच ह्या हवेच्या दाबाच्या पट्ट्यांची निर्मिती होती. आता हवेच्या दाबाच्या पट्ट्यांची निर्मिती आणि वाऱ्याचा काय संबंध? तर जनरली वाऱ्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहणे. मग या ठिकाणी आपण वारं दाखवलं होतं. या ठिकाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारं कसं वाहतं आणि जास्त दाबाकडून कमी दाबाकडे या ठिकाणी वारं कसं वाहतं वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये. ठीक आहे, याच्यावरून मग आपल्याला नैऋत्य आणि ईशान्य मोसमी वारे कोणतं, पूर्वीय आणि पश्चिमी वारे कोणतं, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या होत्या. ठीक आहे, आता थोडंसं याच्या पलीकडे जाऊन आपण आता वारं शिकणार आहे. ठीक आहे, आणखी थोड्या काही गोष्टी आता त्या मी या ठिकाणी समजून देतो तुम्हाला. ठीक आहे, बघा, पूर्वीय वारं आपण पाहिलं. आता पश्चिमी वारं. आता थोडंसं आपण पश्चिमी वाऱ्याकडे जाऊ परत एकदा, कारण याच्यामधले जे काही उपप्रकार आहेत हे आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, आता बघा, या ठिकाणी परत एकदा मी या ठिकाणी पृथ्वीचा हा एक गोल काढतो किंवा डायग्राम काढतो. ठीक आहे, आता पूर्वीय वाऱ्याला आपण काय म्हणलं रे? कालच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित बघितलं असेल तर लक्षात येईल. पूर्वीय वाऱ्याला आपण काय म्हटलं रे? व्यापारी वारे. पूर्वीय वाऱ्याला आपण काय म्हटलेलं आहे? व्यापारी वारे. पश्चिमी वाऱ्याला आपण काय म्हटलं रे? प्रतिव्यापारी वारे. प्रतिव्यापारी वारे. ठीक आहे, आता या ठिकाणी हे जे पश्चिमी वारे आहे, पश्चिमी वारे म्हणजे कोणते वारे रे? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे, पश्चिमेकडून
पूर्वेकडे वाहणार आहे. आता मग हे डायरेक्ट पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतं का? नाही. तर या ठिकाणी आपण दिशा दिली त्या आग्नेय, या ठिकाणी दक्षिण, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ठीक आहे. तर वायव्येकडून वाहणारं जे वारं आहे किंवा या ठिकाणी ईशान्येकडून वाहणारं जे वारं आहे, ठीक आहे, सॉरी, वायव्येकडून वाहणारे जे वारं आहे, नैऋत्येकडून वाहणारे जे वारं आहे, ठीक आहे, हे पश्चिमी वाऱ्यांच्याच शाखा आहेत. पश्चिमी वाऱ्यांच्याच शाखा आहेत. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी पाहायच्यात. काय गोष्टी पाहायच्या आहेत रे? बघा, वारं ज्यावेळी या ठिकाणी वाहतं, वारं ज्यावेळी या ठिकाणी वाहतं, जनरली वाऱ्यांमध्ये ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाहीत. काय गोष्टी रे? तर या ठिकाणी मी काढतो विषुववृत्त, या ठिकाणी मी काढतो विषुववृत्त. आता हे विषुववृत्ताच्या खाली मग थोडस पृथ्वी कशी आहे जनरली मला सांगा. तर पृथ्वी अशी आहे की जास्तीत जास्त खंडांचा भाग हा उत्तर गोलार्धात येतो आणि जास्तीत जास्त पाण्याचा भाग हा दक्षिण गोलार्धात येतो. ठीक आहे. मग थोडंसं आपण जर व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी उत्तर अमेरिका खंड आहे, या ठिकाणी मग दक्षिण अमेरिका खंड आहे. ठीक आहे. इकडं आफ्रिकाचा भाग आहे, या ठिकाणी ग्रीनलँड आहे, युरोप, त्यानंतर रशिया, या ठिकाणी इंडिया. ठीक आहे. आता या ठिकाणी विषुववृत्तापर्यंत येणार नाही. इंडिया, या ठिकाणी अरब कंट्री, ऑस्ट्रेलिया, असं या ठिकाणी वर आर्टिक, खाली अंटार्क्टिक, असं या ठिकाणी पृथ्वी आहे. पृथ्वीला जर व्यवस्थित आपण पृथ्वीचा अभ्यास केला तर उत्तर गोलार्धामध्ये खंडांचा भाग जास्त आहे आणि पाण्याचा भाग कमी आहे. पाण्याचा म्हणजे महासागराचा. दक्षिण गोलार्धाच्या पृथ्वीमध्ये जर विचार केला आपण तर खंडांचा भाग उत्तर गोलार्धापेक्षा कमी आहे, म्हणजे जमिनीचा भाग कमी आहे परंतु पाण्याचा भाग जास्त आहे. पाण्याचा भाग जास्त आहे. मग याच्यामुळं काय, याचा संबंध काय? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचा संबंध असा आहे की 40 डिग्री, ठीक आहे. आता हा विषुववृत्त 0 काढला मी, दक्षिणेकडले अक्षवृत्त, दक्षिण अक्षवृत्त 10, 20, 30, 40, 90 पर्यंत जातो. ठीक आहे, 90 पर्यंत आहेत. मग 40 डिग्री अक्षवृत्ताच्या खाली हा खंडांचा भाग अजूनच फार कमी होतो, निग्लिजिबल. ठीक आहे. म्हणजे फक्त हे दक्षिण अमेरिकेचं काही या ठिकाणी दक्षिण टोक असेल, आफ्रिकेचं टोक, ऑस्ट्रेलियाचा थोडासा भाग या ठिकाणी असू शकतोय. ठीक आहे. पण 40 डिग्री दक्षिण अक्षवृत्ताच्या खाली जो आहे तो खंडांचा भाग आहे ना फार कमी, पूर्णपणे समुद्राचा भाग आहे. मग याच्यामुळं काय होतं, याच्यामुळं हे जे वाहणारं वारं आहे, हे जे वाहणारं वारं आहे, या वाऱ्याचा वेग प्रचंड वाढतो. या वाऱ्याचा वेग काय होतो, प्रचंड वाढतो. म्हणून मग 40 डिग्री अक्षवृत्ताजवळ, 50 डिग्री अक्षवृत्ताजवळ आणि 60 डिग्री अक्षवृत्ताजवळ या वाऱ्याला काही वेगवेगळी नावं आहेत. मग ती नावं कोणती, तर ती परीक्षेला विचारली जातील, म्हणून या ठिकाणी आपण ते देतोय. तर 40 डिग्री दक्षिण गोलार्धामध्ये प्रश्न कसा असतो बघा, दक्षिण गोलार्धामध्ये 40 डिग्री अक्षवृत्ताच्या पलीकडे वाहणाऱ्या वाऱ्याला टिंबटिंब असे म्हणतात. 50 डिग्री अक्षवृत्ताच्या पलीकडे वाहणाऱ्या वाऱ्याला टिंबटिंब असे म्हणतात आणि 60 डिग्री अक्षवृत्त पलीकडे वाहणाऱ्या वाऱ्याला टिंबटिंब असं म्हणतात. तर या 3 वाऱ्यांची नावं अशी आहेत, या ठिकाणी नावं लिहितो मी. ठीक आहे. तर ही इंग्लिशमध्ये नावं आहेत बरं का, इंग्लिशमध्ये नावं आहेत, पण त्याचं मराठीमध्ये पण केलेलं आहे, पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर पहिलं आहे, याला आपण म्हणतो गर्जणारे 40. गर्जणारे 40, गर्जणारे 40. 50च्या ठिकाणी वाहणाऱ्या वाऱ्याला काय नाव आहे, खवळलेले 50, खवळलेले 50. ठीक आहे. आणि 60 डिग्री अक्षवृत्ताच्या पलीकडे वाहणाऱ्या वाऱ्याला किंचाळणारे 60, किंचाळणारे 60. ठीक आहे, किंचाळणारे 60. मग ही अशी कशी नावं बाबा, ऍक्च्युली इंग्लिशमध्ये नावं या ठिकाणी आहेत. ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये याला म्हणतात फ्युरियस 40s, फ्युरियस 40s. ठीक आहे. त्यानंतर काय, सॉरी रोरिंग 40s. काय, रोरिंग 40s, रोरिंग 40s, फ्युरियस 50s, फ्युरियस 50s आणि स्क्रीमिंग 60s, स्क्रीमिंग 60s. स्क्रीमिंग म्हणजे किंचाळणे, स्क्रीमिंग 60s.
ठीक आहे, अशी या ठिकाणी या वाऱ्यांना नावं दिलेली आहेत. काय नाव आहेत रे, परत एकदा वाचतो. 40 डिग्री अक्षवृत्ताच्या पलीकडे वाहणाऱ्या अतिवेगवान वाऱ्याला दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये 40 डिग्री अक्षवृत्ताच्या पलीकडे वाहणाऱ्या वाऱ्याला टिंबटिंब असे म्हणतात. काय म्हणतात? गर्जणारे 40 किंवा रोरिंग 40s. दक्षिण गोलार्धामध्ये 50 डिग्री अक्षवृत्ता पलीकडे वाहणाऱ्या वाऱ्याला टिंबटिंब असे म्हणतात. खवळलेले 50 किंवा फ्युरियस 50s. दक्षिण गोलार्धामध्ये 60 डिग्री अक्षवृत्ताच्या पलीकडे वाहणाऱ्या वाऱ्याला टिंबटिंब असे म्हणतात. किंचाळणारे 60 किंवा स्क्रीमिंग 60s. स्क्रीमिंग 60s. लक्षात येते? तर अशा प्रकारे हे 3 वारे एक वेगळे या ठिकाणी मला सांगायचे होते तुम्हाला. ठीक आहे, आता हे 3 झाले. आता याच्यानंतर आणखी कोणतं वारं रे, आणखी कोणतं वारं? तर या ठिकाणी वाऱ्याचा एक प्रकार जो आहे, या प्रकाराला आपण लोकल वाइंड्स किंवा स्थानिक वारे असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? स्थानिक वारे. स्थानिक वारे किंवा लोकल वाइंड्स. ठीक आहे, मग आता लोकल वाइंड्स म्हणजे काय? आता नैऋत्य मोसमी वारे, ठीक आहे, आपण म्हणलं मोसमी वारे म्हणजे ऋतुमानानुसार बदलणारे, नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहणारे, ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहणारे. ठीक आहे, पण या ठिकाणी स्थानिक वारे म्हणजे काय? तर ठराविक तेवढ्या स्थानिक प्रदेशामध्येच एक ठराविक परिस्थिती निर्माण झाल्यामुळं तेवढ्याच प्रदेशामध्ये जे वारं वाहतं त्यांना काही स्थानिक नावं दिलेली आहेत. या वाऱ्यांना स्थानिक वारे असे म्हणतात. हे वारे काय संपूर्ण पृथ्वीवरून वाहत नाही किंवा मोठ्या प्रदेशातून वाहत नाही, तर तेवढ्याच प्रदेशातून ते वाहतं. मग कोणते वारे असे? तर एक प्रकारचं वारं आहे दरीय वारे आणि पर्वतीय वारे. दरीय वारे आणि पर्वतीय वारे. बघा, या ठिकाणी स्थानिक वाऱ्यावर पोलीस भरतीला सुद्धा प्रश्न आलेला आहे, MPSC ला सुद्धा 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे की ही कशामुळे निर्माण होतं. ठीक आहे, बरं, पहिल्यांदा आपण दरीय वारे म्हणजे काय बघू. दरीय वारे नाव काय आहे? दरी म्हणजे वाहतं कुठून? दरीकडून. मग दरीय वारे म्हणजे काय? दरीकडून पर्वताकडे वाहणारे वारे. दरीकडून पर्वताकडे वाहणारे वारे दरीय वारे. पर्वतीय वारे पर्वताकडून दरीकडे वाहणारे वारे पर्वतीय वारे. ठीक आहे, मग आता ही का निर्माण होतात, कसे निर्माण होतात? परिस्थिती. ठीक आहे, परिस्थिती. मग या ठिकाणी कसं सांगितलेलं आहे? दिवसा. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण बघायचं दिवसा कोणतं वारं वाहतं आणि रात्री कोणतं वारं वाहतं. हे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. इव्हन पोलीस भरतीला सुद्धा विचारला गेलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी थोडीशी मी परिस्थिती समजून देतो. ठीक आहे, आता बघा दिवसा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होतं. पण इथं काही पाणी नाहीये, मग दरी आणि पर्वत आहे. दरीय वारे आणि पर्वतीय वारे बघतोय आपण. ठीक आहे, मग या ठिकाणी मी काय म्हणतो? दिवसा. दिवसा पर्वत शिखरावर सूर्यकिरणे लवकर पोहोचतात. ठीक आहे, आणि दरीमध्ये उशिरा पोहोचतील. म्हणजे दिवसा काय परिस्थिती असेल रे? पर्वत शिखरे लवकर तापतात. पर्वत शिखरे लवकर तापतात. ठीक आहे, पर्वत शिखरे लवकर तापतात आणि दरीमध्ये कमी उष्णता. दरीमध्ये कमी उष्णता. ठीक आहे, दिवसाची परिस्थिती अशी आपल्याला बघावी लागेल. दरीमध्ये कमी उष्णता म्हणजेच काय रे? पर्वत शिखरे लवकर तापतात, कंपॅरेटिव्हली दरीमध्ये कमी उष्णता. पर्वत शिखरे लवकर तापल्यामुळं कमी दाब कुठं रे? कमी दाब पर्वतावर. कमी दाब कुठं? पर्वतावर निर्माण होईल. कंपॅरेटिव्हली जास्त दाब दरीमध्ये निर्माण होईल. कंपॅरेटिव्हली जास्त दाब हा दरीमध्ये निर्माण होईल. मग या ठिकाणी दरीमधून जास्त दाबाकडून म्हणजेच जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे पर्वत शिखरावर वारं व्हायला सुरुवात होतं. कधी रे? दिवसा. ठीक आहे, मग दिवसा वारं कसं वाहतं? दिवसा वारं दरीकडून पर्वताकडे. दरीकडून पर्वताकडे. ठीक आहे, या वाऱ्याला मग काय म्हणायचं? दरीकडून वाहतं ना, दरीय वारे. ठीक आहे, मग दिवसा कोणतं वारं वाहतं रे? दिवसा दरीय वारे वाहते. दिवसा दरीय वारे वाहते. क्लिअर? ठीक आहे, रात्रीची कंडिशन काय बघू इथं या ठिकाणी स्लाइडली. ठीक आहे, रात्री आता पर्वत शिखरे लवकर थंड होतील. बघा मी काय म्हणतोय लक्षात घ्या. ठीक आहे, पर्वत शिखरे लवकर थंड होतील. ठीक आहे, पर्वत शिखरे लवकर थंड होतील. याचं दुसरं कारण पण काय? जास्त उंचीवर असतात. ठीक आहे, पर्वत शिखरे लवकर थंड होतात. पण दरीमध्ये तशीच उष्णता थोडीशी कायम राहील. दरी हळूहळू उष्णता बाहेर फेकेल,
पूर्णतः दरी उष्णता बाहेर फेकणार नाही, दरीमध्ये थोडा उबदारपणा शिल्लक राहील, म्हणजे पर्वत शिखरे लवकर थंड झाली तर पर्वतावर जास्त दाब, पर्वतावर जास्त दाब. मग कंपॅरेटिव्हली दरीमध्ये उबदारपणा असल्यामुळे रात्रीच्या कंडिशनमध्ये दरीमध्ये उबदारपणा असल्यामुळे दरीमध्ये कमी दाब, दरीमध्ये कमी दाब. ठीक आहे. मग वारं कसं वाहतं रे? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. म्हणजेच रात्री कसं वारं वाहील रे? पर्वताकडून दरीकडे, पर्वताकडून दरीकडे. ठीक आहे. पर्वताकडून दरीकडे वाहणारं वारं म्हणजे कोणतं रे? पर्वतीय वारे. कोणतं वारं? पर्वतीय वारे. ठीक आहे. मग प्रश्नामध्ये काय येईल रे? रात्री दरी पर्वत प्रदेशामध्ये, डोंगराळ प्रदेशामध्ये रात्री कोणतं वारं वाहतं? पर्वतीय वारं वाहतं. डोंगराळ प्रदेशामध्ये दिवसा कोणतं वारं वाहतं? दरीय वारं वाहतं. का वाहतं? त्या कंडिशन्स या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. 2-3 वेळा व्हिडिओ पाहून तुम्हाला परत एकदा व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. चलो पुढे जातो. सेम कंडिशन मी या ठिकाणी दुसरं वारं लोकल वाइंड एक्सप्लेन करतो. कोणतं रे? खारे वारे, मतलई वारे. खारे वारे, मतलई वारे. ठीक आहे. चलो खारे वारे आणि मतलई वारे. आता या ठिकाणी काय म्हणतो मी? खारे वारे. ठीक आहे. खारे वारे. दुसरं काय रे? मतलई वारे, मतलई वारे. ठीक आहे. चलो मग काय म्हणू या ठिकाणी? खारे वारे. आता ही खारे वारे, मतलई वारे कुठं? किनारपट्टी प्रदेशामध्ये. ठीक आहे. गोष्ट लक्षात ठेवायची. कुठं? किनारपट्टी प्रदेशामध्ये. खारं काय असतो रे? समुद्र. ठीक आहे. म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे, समुद्राकडून जमिनीकडे. बर, आता मतलई वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे. ठीक आहे. पण दिवसा कोणतं आणि रात्री कोणतं हे आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. चलो दिवसा काय कंडिशन असते आपण बघूयात. दिवसा काय कंडिशन असते आपण बघूयात. ठीक आहे. जमीन लवकर तापते, जमीन लवकर तापते. ठीक आहे. आणि लवकर थंड पण होते. पण दिवसाच्या कंडिशन मध्ये काय? जमीन लवकर तापते, जमीन लवकर तापते. मग जमीन लवकर तापते तर दाब कसा रे? कमी दाब. हवेचा दाब कसा? कमी. ठीक आहे. पाणी उशिरा तापतं, पाणी उशिरा तापतं, समुद्राचं उशिरा तापतं. पाणी उशिरा तापतं म्हणजे दाब कसा रे? जास्त. दाब कसा? जास्त. मग दिवसा कुठून वारं वाहील? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे नेहमीच वाहतं. पण दिवसा जास्त दाब म्हणजे पाणी, म्हणजे समुद्राकडून. म्हणजे दिवसा कसं वारं वाहतं रे? समुद्राकडून जमिनीकडे, समुद्राकडून जमिनीकडे, समुद्राकडून जमिनीकडे. ठीक आहे. समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्याला वाऱ्याला काय म्हणतात रे? खारे वारे. मग खारे वारे कधी वाहते? किनारपट्टी प्रदेशात खारे वारे कधी वाहते रे? दिवसा वाहते. खारे वारे कधी वाहते? दिवसा वाहते. ठीक आहे. मग रात्रीच्या कंडिशन मध्ये काय होतं? रात्रीच्या कंडिशन मध्ये जमीन लवकर थंड होते. ठीक आहे. जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. दिवसा लवकर या ठिकाणी तापली, रात्री काय होणार? लवकर थंड होणार. जमीन लवकर थंड होते, जमीन लवकर थंड होते. मग दाब कसा रे? जास्त. दाब कसा? जास्त. पाणी उशिरा थंड होतं, उशिरा तापतं, उशिरा थंड होतं. उबदारपणा पाण्यावर राहतो. ठीक आहे. पाणी उशिरा थंड होते, पाणी उशिरा थंड होते म्हणजे पाण्यावर कसा दाब रे? कमी दाब. पाण्यावर कसा दाब रे? कमी दाब. मग जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारं वाहणार म्हणजे कुठून? जमिनीकडून समुद्राकडे, जमिनीकडून समुद्राकडे. ठीक आहे. कधी रे? रात्री. कधी? रात्री. जमिनीकडून समुद्राकडे वाहणारं वारं म्हणजेच कोणतं वारं रे? मतलई वारं. मग मतलई वारं कधी वाहतं रे? रात्री वाहतं. मतलई वारं कधी वाहतं? रात्री वाहतं. ठीक आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. हे वारं जमिनीकडून समुद्राकडे आणि समुद्राकडून जमिनीकडे वाहणार आहे. कोणतं? खारे वारे आणि मतलई वारे. मग आपल्या पुस्तकामध्ये एक विधान दिलेलं आहे, नैऋत्य मान्सून वारे व ईशान्य मान्सून वारे हे मोठ्या प्रमाणात वाहणारे खारे व मतलई वारेच आहेत. पण हे ऋतुमानानुसार बदलतात, म्हणून आपण याला मतलई खारे म्हणत नाही, आपण यांना मोसमी वारे म्हणतो. मोठ्या प्रमाणात वाहणारे खारे व मतलई वारे म्हणजे कोणतं? नैऋत्य आणि ईशान्य मोसमी वारेच आहे. आता काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार वारं वाहतं, यांना आपल्या पुस्तकामध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत. लू वारं आहे, कालबैसाखी केरळ कर्नाटकमध्ये वाहणारं, आंधी राजस्थान पंजाबमध्ये, मँगो शावर्स त्याला आपण आंबरसरी असं म्हणतो.
ठीक आहे, कोकणामध्ये वगैरे आमरसरी पडतात, मँगो शावर्स, नॉर्वेस्टर पंजाब हरियाणामध्ये, कॉफी बहारसरी कर्नाटक केरळमध्ये, ही त्या प्रदेशामध्ये स्थानिक परिस्थितीमुळे वाहणारे वारे आहेत. त्यांना आपण ही नावं दिलेली आहेत. ठीक आहे. चलो, वाऱ्यामधले काही एक्स्ट्रा घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. आता आपण थोडासा एक्स्ट्रा भाग या ठिकाणी आणखी लिहिलेला आहे, तो म्हणजे आवर्त म्हणजे काय आणि प्रत्यावर्त म्हणजे काय. सायक्लॉन्स आणि अँटीसायक्लॉन्स दोन्हीही चक्रीवादळ आहेत. थोडक्यात सांगतो, याच्यावर फार जास्त डीप मध्ये प्रश्न येत नाही. ठीक आहे, आवर्त आणि प्रत्यावर्त म्हणजे काय. ठीक आहे, आवर्त म्हणजे सायक्लॉन, प्रत्यावर्त म्हणजे अँटीसायक्लॉन, दोन्हीही चक्रीवादळच आहेत. पण कंडिशन अशी आहे की स्थानिक परिस्थितीनुसार जर मध्यभागी कमी दाब, यल लिहितो मी, लो, ठीक आहे, कमी दाब निर्माण झाला आणि चारही बाजूला जास्त दाबाचा प्रदेश निर्माण झाला, तर चारही बाजूने मध्यभागी वारं वाहतं आणि त्याच्यामुळं चक्रीवादळासारखी गोल गोल फिरणारी परिस्थिती निर्माण होते. चारही बाजूकडून वारं मध्ये वाहत असते, त्यामुळे ते गोल गोल चक्रीवादळ निर्माण होते. याला आवर्त म्हणतात. मग काय लक्षात ठेवायचं, मध्यभागी कमी दाब आणि सभोवताली जास्त दाब असेल तर काय निर्माण होतं रे, आवर्त निर्माण होतं. एक्झॅक्टली याच्या उलटी कंडिशन, मध्यभागी हाय प्रेशर जास्त दाब, मध्यभागी हाय प्रेशर जास्त दाब आणि चारही बाजूला कमी दाब अशी परिस्थिती निर्माण झाली तर मध्य भागाकडून चारही दिशेला म्हणजे सर्व दिशेला वारं बाहेरच्या दिशेला वाहतं आणि हे चक्रीवादळाप्रमाणेच असतं. याला आपण म्हणतो प्रत्यावर्त. मग आवर्त चांगलं का प्रत्यावर्त, तर या ठिकाणी आवर्त जे आहे हे आवर्त हे वाईट हवामानाचं निर्देशक आहे. आवर्त कसलं निर्देशक आहे रे, वाईट हवामानाचं निर्देशक आहे. कारण याच्यापासून अति जास्त पाऊस किंवा अतिवृष्टी पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हानी भरपूर होते. ठीक आहे, वारं सुसाट असतं आणि जीवहानी असेल, प्राणी वगैरे खांब तुटणे, घरं पडणे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी घडतात. वाईट हवामानाचं निदर्शक आहे. प्रत्यावर्त चांगल्या हवामानाचे निदर्शक आहे. याच्यापासून सुद्धा पाऊस पडतो परंतु हानी थोडी कमी होते. दोन्ही पासून पाऊस पडतो परंतु प्रत्यावर्त हे चांगल्या हवामानाचं निदर्शक आहे. चलो, तर आपण आज वाऱ्यासंबंधी आणखी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहिलेली आहे. दोन्ही लेक्चर्स पहा. पहिल्या लेक्चरला मी काही पार्ट 1 पार्ट 2 असं काही दिलेलं नव्हतं. आता आजचं हे वारे आणि वाऱ्याच्या प्रकार त्याच थंबनेल खाली तोच फोटो दिसेल तुम्हाला, फक्त पुढील भाग असं टाकून आज हे लेक्चर मी अपलोड करतो. हे 2 लेक्चर पाहिले तर वारं तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल असं या ठिकाणी मला वाटतंय. ठीक आहे, चॅनल बरेच जण सबस्क्राईब करत नाहीत. एक विनंती आहे, तर जास्तीत जास्त मुलांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि लेक्चर आवडला असेल लाईक करा आणि एक कमेंट जरूर करा त्याखाली. तलाठी सिरीज मध्ये अजून आपण भरपूर असे लेक्चर्स घेणार आहेत. बरेच अवघड भाग सोपे करून या ठिकाणी सांगितले जातील, तुम्हाला उत्तमरित्या समजतील. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.